श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 4 डिसेंबरला गुरुवारी आहे दत्त जयंती आणि यंदाची दत्त जयंती ही अतिशय खास झालेली आहे, कारण यावर्षी दत्त जयंतीला आहे गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेच्या तिथीला आपण दत्त जयंती साजरी करत असतो आणि यावर्षी 4 तारखेला गुरुवारी दत्त जयंती आलेली आहे. तसंच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण माता महालक्ष्मीची पूजा सेवा करत असतो, व्रत करत असतो आणि दत्त जयंतीच्या दिवशीच गुरुवारी महालक्ष्मी व्रताचा दुसरा गुरुवार हा सुद्धा असणार आहे. गुरुवार हा आपल्या गुरूंचा, दत्तगुरूंचा, स्वामी महाराजांचा वार आहे आणि या दिवशी आपण अतिशय विशेष खास अशी सेवा स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची करत असतो. आणि दत्त जयंती ही गुरुवारीच आल्यामुळे आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारसुद्धा याच दिवशी आल्यामुळे हा दिवस अत्यंत विशेष खास महत्त्वाचा झालेला आहे. आणि म्हणूनच यावर्षी दत्त जयंतीला आपल्याला सर्वांना आवर्जून दत्त जयंती ही अतिशय उत्साहानं आणि आनंदानं साजरी करायची आहे आणि जास्तीत जास्त सेवा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे. दत्त जयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलेलं आहे. काही जण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त पारायणाला बसले असतील, तर काही जण घरी गुरुचरित्राचं पारायण हे करत असतील. तर आपल्याला सर्वांना दत्त जयंती ही कशी साजरी करायची आहे आणि या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे आणि तसंच दत्त जयंतीचा उपवास हा कसा आणि कोणी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्रातील हा एक अध्यायसुद्धा आपल्याला आवर्जून वाचायचा आहे. तर तो अध्याय कोणता आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेलच, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 4 तारखेला पौर्णिमेची तिथी ही सकाळी 8:38 सुरू होणार आहे. तर 5 तारखेला शुक्रवारी पौर्णिमेची तिथी ही पहाटे 4:44 संपणार आहे. तर गुरुवारी 4 तारखेला दिवसभर पौर्णिमेची तिथी असणार आहे आणि म्हणून याच दिवशी आपल्याला दत्त जयंती ही सुद्धा साजरी करायची आहे. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता ही आपल्याला 5 तारखेला शुक्रवारी करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये दत्त जयंतीचा जन्मोत्सव हा दुपारी 12:39 साजरा केला जातो. जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही या दिवशी केंद्रामध्ये जायचं आहे आणि केंद्रामध्ये होणाऱ्या सर्व सेवांमध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण हे केंद्रामध्ये केलं असेल तर तुमच्याकडनं केंद्रामध्ये या सेवा होतीलच, पण आपल्या घरामध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असते. स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान हे आपल्या घरामध्ये असतं आणि म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून आपण सर्वांनी स्वामी महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची, तसंच दत्त महाराजांच्या फोटोची किंवा मूर्तीची पंचोपचार विधीपूर्वक पूजा करायची आहे. स्वामी महाराज किंवा दत्त महाराज या दोघांचाही फोटो किंवा मूर्ती ही आपल्याकडे असल्यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून यांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा ही आवर्जून करायचीच आहे. आणि म्हणून या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीसुद्धा चालेल, कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा ही अतिशय फलद्रूप होत असते. आणि सकाळी लवकर उठून आपली स्नानादी नित्यकर्म आपल्याला आटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला सर्वात आधी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि या फोटोला आपल्याला चंदन, अष्टगंध हे लावायचं आहे. आणि जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे. आणि हा अभिषेक तुम्ही पंचामृताने, दुधाने, शुद्ध पाण्याने किंवा मधाने सुद्धा करू शकतात. आणि हा अभिषेक करत असताना आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आणि या सेवा करताना आपल्याला तुम्ही ज्या वस्तूने, पंचामृताने, दुधाने, मधाने किंवा शुद्ध पाण्याने स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असाल तर तेव्हा तुम्हाला अभिषेक करत असतानाच सर्वात आधी तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे. पण याची फलश्रुती ही तुम्हाला अभिषेक करताना पठण करायची नाही आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर 16 वेळा स्त्री सूक्त पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला अभिषेक करत असताना वेळेअभावी 16 वेळा पुरुषसूक्त आणि 16 वेळा स्त्रीसूक्त पठण करायला जमत नसेल तर मग तुम्ही एक वेळा तरी हे पुरुषसूक्त आणि स्त्रीसूक्त पठण आवर्जून करायचंच आहे. आणि त्यानंतर पवमानसूक्त हे म्हणायचं आहे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ही सर्व स्तोत्र दिलेली आहेत, तिथे पाहून तुम्ही ती म्हणायची आहेत आणि अभिषेक करायचा आहे. जोपर्यंत आपण या स्तोत्रांचं पठण करत आहोत तोपर्यंत आपल्याला स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा सुरूच ठेवायचा आहे, तो बंद करायचा नाही आहे. जेव्हा ही स्तोत्र आपली पठण करून होतील तेव्हाच आपल्याला अभिषेक हा थांबवायचा आहे. आणि जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर मग तुम्ही ही स्तोत्र यूट्यूबला सर्च करायची आहेत आणि ही स्तोत्र तुम्ही यूट्यूबला लावून देऊन ही अभिषेकाची सेवा केली तरीसुद्धा चालेल.
तर पवमान सुक्ताचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा रामरक्षा स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि संपूर्ण रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं नाहीये, तर त्यामधल्या पहिल्या 1 ते 9 याच ओव्या आपल्याला पठण करायच्या आहेत आणि अभिषेक हा करायचा आहे. आणि ज्यांना कोणाला ही स्तोत्र पठण करायला किंवा श्रवण करायला सुद्धा जमणार नसतील तर त्यांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. पण ज्यांना ही स्तोत्र पठण करून ही सेवा करता येईल तर त्यांनी ही स्तोत्र पठण करूनच अभिषेक करायचा आहे. तर याप्रमाणे स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे. ही सर्व स्तोत्र पठण करायची आहेत. आणि जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती नसून फोटो असेल तर हा फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हा फोटो तुम्ही एका पाटावर वेगळा मांडलात, वेगळा ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा देवघरामध्येच ठेवला तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर ही सगळी स्तोत्र मी जी तुम्हाला सांगितली आहे ती स्तोत्र तुम्ही नुसतीच पठण केली तरीसुद्धा चालेल. कारण स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करता येतो पण फोटोवर आपल्याला अभिषेक करता येत नाही. त्यासाठी हा स्वच्छ फोटो आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि तो पाटावर किंवा देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि ही सगळी स्तोत्र आपल्याला नुसतीच पठण करून घ्यायचे आहेत. आणि ही सगळी स्तोत्र आपल्याला देवघरासमोर बसूनच नुसतीच पठण करून घ्यायची आहे. आणि मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि अभिषेक केलेलं हे जे काही तीर्थ असेल, जे काही पाणी असेल तर ते पाणी या दिवशी अगदी अमृतासमान झालेलं असेल आणि म्हणून हे पाणी आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून थोडं थोडं प्राशन करायचं आहे. आणि तसंच तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये हे तीर्थ तुम्ही थोडं थोडं शिंपडू शकतात आणि उरलेलं जे काही तीर्थ असेल, जे काही पाणी असेल तर ते तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकून द्यायचं आहे. याप्रमाणे अभिषेक करून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती ही जर तुम्हाला वेगळ्या पाटावर ठेवायची असेल तर तुम्ही ती स्वच्छ पुसून वेगळ्या पाटावर ठेवायची आहे आणि जर देवघरातच ठेवायची असेल तर तुम्ही ती देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि यानंतर स्वामी महाराजांचं अत्यंत प्रिय हिना अत्तर हे स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला लावायचं आहे. आणि यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला घालण्यासाठी काही वस्त्र असतील तर ते तुम्ही स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीला घालायचे आहेत. सर्वात आधी तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीला चंदन अष्टगंध हे लावून घ्यायचं आहे आणि यानंतर हिना अत्तर हे तुम्हाला फुलाने स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना वस्त्रही परिधान करायचे आहेत. आणि स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांचा आवडता रंग आहे तो म्हणजे पिवळा आणि म्हणून या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना अर्पण करायची आहेत. आणि यामध्ये जर तुम्हाला चाफ्याची फुलं मिळाली तर तुम्ही ती चाफ्याची फुलं दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अर्पण करायची आहेत. कारण ही चाफ्याची फुलं दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत. आणि आपण या सेवेला जेव्हा सुरुवात करू म्हणजे अभिषेकाला किंवा या पूजेला जेव्हा आपण सुरुवात करू तर तेव्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये सर्वात प्रथम एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तसंच धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे. गाईचं तूप नसेल तर इतर कुठल्याही तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल. आणि स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांना फुलं अर्पण करून झाल्यानंतर धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आपल्याला दत्त जयंतीचा आपला हा उपवास असणार आहे म्हणून आपल्याला फळांचाच नैवेद्य या दिवशी स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांना दाखवायचा आहे. दत्त जयंतीचा उपवास हा एकादशीसारखा करावा लागत असतो. ज्या ज्या सेवेकऱ्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे घरी किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रात लावलेलं असेल तर त्यांनी दत्त जयंतीचा उपवास हा आवर्जून करायचाच आहे कारण तसा नियमच आहे. आणि ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे लावलेलं नसेल पण त्यांना दत्त जयंतीचा उपवास करायची इच्छा असेल आणि त्यांच्या तब्येतीला जर झेपत असेल तर त्यांनी सुद्धा हा उपवास करायचा आहे. पण हा उपवास आपल्याला एकादशीसारखाच करायचा आहे. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्याला फराळ हाच करायचा आहे. फळंच खायची आहेत. आणि नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य, फळांचा नैवेद्य किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य हाच दाखवायचा आहे. आणि यापैकी जर तुम्हाला काहीच शक्य नाही झालं तर तुम्ही नुसताच दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. या दिवशी उपवास करणारी व्यक्ती जे खाईल तर त्याच पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. जरी हा उपवास आपल्याला एकादशीसारखा करायचा असला तरीसुद्धा या दिवशी उपवास करणाऱ्यांनी भगर ही चुकूनही खायची नाहीये. तर दोन्ही वेळेस फळं हीच खायची आहेत. तसंच तुम्ही राजगिरा लाडूसुद्धा खाऊ शकतात. तर याप्रमाणे ही सगळी सेवा आपण सकाळीच करून घ्यायची आहे. आणि याप्रमाणे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे. मग यामध्ये तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या आरत्या दिलेल्या आहेत तर त्या आरत्या करायच्या आहेत. आणि जर हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला ज्या आरत्या माहीत असतील, ज्या आरत्या तुम्हाला येत असतील तर त्या आरत्या तुम्ही करायच्या आहेत. मग यामध्ये तुम्ही गणपतीची आरती करू शकतात, दत्तदेवांची आरती करू शकतात, देवीची आरती करू शकतात. तुम्हाला ज्याही आरत्या येत असतील तर त्या आरत्या तुम्ही करू शकतात. दत्त महाराजांचा जन्म हा दुपारी 12:39 झालेला आहे.
त्यामुळे दत्त जयंती निमित्ताने आपल्याला गुरुचरित्रातील 4था अध्याय जो आहे तर तो शार्प 12:15 वाजता पठण करायला सुरुवात करायची आहे. गुरुचरित्रातील या 4थ्या अध्यायामध्ये दत्त जन्माचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी 4 तारखेला आपल्याला शार्प दुपारी 12:15 वाजता गुरुचरित्रातील या अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि या अध्यायाचं संपूर्ण पठण आपल्याला करायचं नाहीये, तर या अध्यायाचं 41व्या ओवीपर्यंतच आपल्याला पठण करायचं आहे. म्हणे अतिथी बाळे माझी, अतिथीची बाळे झाली. तर या ओवीपर्यंतच आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे. आणि हा अध्याय पठण करून झाल्यानंतर आपल्याला 3 वेळा मोठ्याने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 3 वेळा मोठ्याने म्हणायचं आहे. आणि त्यानंतर 12:39 आपल्याला आरत्या करायच्या आहेत. आणि या आरत्यांमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची अशी आरती करायची आहे. तर याप्रमाणे आपल्याला दत्त जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे. दत्त जन्मोत्सव या पद्धतीने तुम्ही या सगळ्या सेवा करून तुमच्या घरी साजरा करू शकतात. आणि जर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन हा दत्त जन्मोत्सव साजरा करू शकत असाल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा जन्मोत्सव नक्की साजरा करा. जरी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन दत्त जन्मोत्सव हा साजरा करणार असला तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरीसुद्धा स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असल्यामुळे तुमच्या घरीसुद्धा या पद्धतीने स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो असल्याकारणाने त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे आणि याप्रमाणे सगळी सेवा करायची आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. आणि जर तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन दत्त जन्मोत्सव हा साजरा करता येत नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्रातील 4था अध्याय हा दुपारी शार्प 12:15 वाजता पठण करून शार्प 12:39 दत्त जन्म झाल्यानंतर सांगितल्याप्रमाणे आरत्या करायच्या आहेत. तर याप्रमाणे आपल्याला दत्त जयंती ही साजरी करायची आहे. आणि या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा या करू शकतो तर या दिवशी आपण गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हे पठण करू शकतो. तसंच दत्तभावनीसुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकतात. तसंच स्वामी समर्थ महाराजांचा आवडता ग्रंथ स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा सुद्धा तुम्ही एक पाठ हा या दिवशी करू शकतात. तसंच 11 वेळा तारक मंत्राचं पठण करू शकतात. 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात किंवा एखाद्या दत्त मंत्राचा सुद्धा 11 माळी जप करू शकतात किंवा मग तुम्ही एकश्लोकी गुरुचरित्राचं सुद्धा या दिवशी पठण करू शकतात. आणि त्याचप्रमाणे संक्षिप्त गुरुचरित्र सार या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही या दिवशी पारायण करू शकतात. तुम्हाला जी काही दत्तसेवा या दिवशी करता येईल, जी काही दत्तसेवा तुम्हाला माहीत असेल तर ती सर्व दत्तसेवा तुम्ही या दिवशी करू शकतात. त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण तुम्ही या दिवशी करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी अन्नदानाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून तुमच्या यथाशक्ती तुम्ही अन्नदान या दिवशी अवश्य करा. दत्त महाराजांना पिवळी फळं ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही या दिवशी पिवळी केळी ही सुद्धा एखाद्या दत्त मंदिरामध्ये किंवा गोरगरीब गरजू व्यक्तींना दान करू शकतात. एखाद्या दत्त मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केळी ही तिथे नैवेद्य म्हणून सुद्धा देऊ शकतात. त्याचप्रमाणे पिवळी मिठाई ही सुद्धा तुम्ही दत्त मंदिरामध्ये नैवेद्य म्हणून देऊ शकतात. तसंच गरजू व्यक्तींना सुद्धा तुम्ही ती देऊ शकतात. किंवा तुम्हाला जर काही अन्नदान हे करायचं असेल तर तुमच्या यथाशक्ती तुम्ही या दिवशी अन्नदान हे सुद्धा आवर्जून करा. तसंच या दिवशी आपल्याला कुत्र्यांना सुद्धा एखादी पोळी चपाती ही खाऊ घालायची आहे आणि गाईला सुद्धा खाऊ घालायची आहे. तर याप्रमाणे दत्त जन्मोत्सव हा 4 तारखेला आपल्याला साजरा करायचा आहे आणि या सगळ्या सेवा आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की दत्त जयंती ही आपल्याला कशी साजरी करायची आहे, कोणत्या सेवा या दिवशी आपल्याला करायच्या आहेत आणि गुरुचरित्रातील कोणता अध्याय आपल्याला या दिवशी वाचायचा आहे याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या सगळ्या सेवा करा आणि दत्त जन्मोत्सव हा साजरा करा. यामुळे तुम्हाला दत्तकृपा ही प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आणि तसंच यामुळे तुमच्या गाठीशी खूप मोठे पुण्य हे बांधले जाईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.